नमस्कार, श्वेताज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक पॉप्युलर असं मुंबई स्पेशल स्ट्रीट फूड पावभाजी पुलाव बनवणार आहोत। नॉर्मली पावभाजीच्या स्टॉलवर हा पावभाजी पुलाव मिळतोच, पण आजचा जो पावभाजी पुलाव आहे तो आपण एकदम चटपटीत आणि फ्लेवरफुल असा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। पावभाजी पुलाव बनवण्यासाठी आपण इथे 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये पाणी घालून साधारण 15 मिनिटे हा तांदूळ आपण भिजवून ठेवणार आहोत। आता तांदूळ भिजेपर्यंत आपण पावभाजी पुलाव बनवण्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊयात। चटणी बनवण्यासाठी 7 ते 8 काश्मीरी लाल मिरच्या आपण गरम पाण्यात साधारण 10 मिनिटे भिजवून ठेवलेल्या आहेत आणि एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत। आता या काश्मीरी लाल मिरच्या आपण यातल्या पाण्यासकट या पॉटमध्ये घालणार आहोत आणि त्यामध्ये आता लसणाच्या पाकळ्या, एक छोटा चमचा भरून तेल आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला याची बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बारीक पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे। आता चटणी बनवण्यासाठी एका पॅन मध्ये आपण 1 चमचा बटर घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा भरून पावभाजी मसाला आपल्याला घालायचा आहे आणि आता हा पावभाजी मसाला या बटर मध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण ही जी मिरच्यांची पेस्ट वाटून घेतलेली होती ती आपल्याला यात घालायची आहे आणि आता हा मसाला आणि मिरच्यांची पेस्ट आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर ही चटणी आता साधारण मिनिटभर आपल्याला शिजू द्यायची आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता चटणी तयार झालेली आहे। आता ती एका बाउल मध्ये आपण काढून घेऊयात। पुलाव बनवण्यासाठी एका पॅन मध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी आपण गरम करत ठेवलेले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि हे व्यवस्थित या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण मगाशी जो तांदूळ भिजवून ठेवलेला होता तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तांदूळ भिजवण्यासाठी जे पाणी आपण घातलेलं होतं ते पाणी आपण काढून टाकलेलं आहे। आता मंद आचेवर हा भात व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे। इतपत हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत। पाणी काढून टाकल्यानंतर हा भात आपल्याला चाळणीवर अशा पद्धतीने निथळ ठेवून द्यायचा आहे। आता एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल आपण गरम करून घेणार आहोत। यामध्ये 1 छोटा चमचा बटर आणि अर्धा चमचा जिरं आपण घातलेलं आहे। जिरं फुलल्यानंतर यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा आपण उभा कट करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण शिमला मिरची घालणार आहोत। 1 शिमला मिरची आपण उभी कट करून घेतलेली आहे ती आपण यामध्ये घातलेली आहे। आता यामध्ये आपण गाजर घालणार आहोत, त्यानंतर फरसबी आणि हिरवे मटार। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। या पावभाजी पुलाव करताना यामध्ये आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या सगळ्या आपण उभ्या कट करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही भाज्या कट करून घेऊ शकता। आणि तसंच तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कोबी किंवा फ्लॉवर या भाज्या सुद्धा घालू शकता।
पावभाजी पुलावमध्ये ज्या भाज्या आपण घालतो त्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहे, त्यातला जो क्रंच आहे तो तसाच राहिला पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर आता यामध्ये आपण एक उभा चिरलेला टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून इतकी कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर आपण घातलेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण 1 चमचा भरून पावभाजी मसाला घातलेला आहे। हा पावभाजी मसाला सुद्धा व्यवस्थित या भाज्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। मसाले व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे, म्हणजे या मसाल्यांचे जे फ्लेवर आहेत ते भातामध्ये खूप छान येतात। आता त्यानंतर आपण जी मगाशी चटणी वाटून घेतलेली होती ती चटणी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि ही चटणी सुद्धा आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। आता चटणी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत। तर साधारण चमचाभर लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे। लिंबाचा रस आणि लाल मिरच्यांची जी चटणी आपण वाटून घेतलेली आहे त्यामुळे या पावभाजी पुलावला एकदम चटपटीत आणि अप्रतिम अशी टेस्ट येते। आता हा लिंबाचा रसही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता हा भात आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये घातलेली आहे। आता हे मसाले, भाज्या, भात अगदी हलक्या हाताने भाताचे कण मोडणार नाहीत याची काळजी घेऊन आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आणि भात मिक्स करून झाल्यानंतर गॅस फुल करून आपल्याला हा पुलाव साधारण मिनिटभर परतून घ्यायचा आहे। तर आता इथे तुम्ही पाहू शकता गरमागरम पावभाजी पुलाव तयार झालेला आहे। आता आपण तो सर्विंग डिश मध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता चटपटीत आणि टेस्टी असा हा पावभाजी पुलाव तयार आहे। हा पावभाजी पुलाव रायत्यासोबत सर्व केला जातो किंवा चटणी सोबत सुद्धा हा पुलाव सर्व केला जातो, पण असंच खायला सुद्धा हा पुलाव एकदम अप्रतिम आणि टेस्टी लागतो। सुट्टीच्या दिवशी काहीतरी हटके रेसिपी झाली पाहिजे असा सगळ्यांचाच आग्रह असतो। यावेळी तुम्ही हॉटेलपेक्षा भारी असा चमचमीत आणि चटपटीत असा हा पावभाजी पुलाव बनवू शकता। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।